बघा 7.2 घन अधिक 1.8 घन छेदस्थानी 7.2चा वर्ग वजा 12.96 अधिक 1.8चा वर्ग बराबर किती असा प्रश्न. लेकरांनो हा सुद्धा प्रश्न विस्तार सूत्रे या घटकावरच आधारित आहे. जर समजा आम्ही लक्ष द्या बारकाईनं, जर आम्ही समजा ए म्हणजे जर का 7.2 तर बी म्हणजे जर का 1.8 आहेत असं गृहीत जर धरलं तर याची मांडणी कशी करा लागते बा. 7.2 जर ए आहे तर ए मांडा कंसात आणि याचा घन करा अधिक 1.8 जर बी आहेत तर बी मांडा कंसात आणि त्याचा घन आहे. छेदस्थानी लेकरांनो 7.2 हे काय आहेत ए आहेत म्हणून एचा वर्ग वजा हे जे 12.96 उत्तर दिलं या दोन संख्येचा गुणाकार, जसं की 7.2 गुणिला 1.8 यांचा गुणाकार हा 12.96 येतो. वाटल्यास करून पहा. लक्ष द्या इथं 12.96 जे दर्शवलं ते उत्तर आहे या दोन पदांचा हा गुणाकार आहे लेकरांनो. या दोन पदांमध्ये हा गुणाकार म्हणजे ए बी यांचा गुणाकार आहे. 7.2 ए आहे आणि 1.8 बी आहे. याचा अर्थ ए बी म्हणजे 12.96. याला आम्ही इथं ए बी गुणिला स्वरूपात अशी मांडणी करू शकतो. अधिक 1.8 म्हणजे आमचा काय आहे बी आहे याचा वर्ग करायचा. आता एक सूत्र तुम्ही आम्ही सगळ्यांनी अभ्यासलं, जसं की इथं मांडा सर ते सूत्र की एक सूत्र विस्तार एचा घन अधिक बीचा घन असेल तर या सूत्राचा विस्तार कसा होतो. पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी आणि अधिक बी वर्ग याप्रमाणे हा झालेला या सूत्राचा विस्तार इथं अंशस्थानी मांडा. पहिल्या कंसामध्ये ए अधिक बी, दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बीचा वर्ग छेदस्थानी ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. याला कंसातून काढलं तरी चालते. लक्षात घ्या हे सगळे पद कंसामध्ये टाका. मग आता हा कंस आणि हा कंस अंश छेदामध्ये असलेला यांना भाग जातो लेकरांनो. लक्ष द्या. मग उरते काय हो तर ए अधिक बी. मग आता हा जो ए अधिक बी उरला, एचं व्हॅल्यू काय आहे 7.2 आणि अधिक बीचं व्हॅल्यू काय आहे तर 1.8. ही बेरीज किती तर 9.0 अशी येते. याचा अर्थ असा की पॉईंट नंतरच्या शून्याला कुठलंही महत्त्व नसते. म्हणजे 9 हे या पदावलीचं काय असणार उत्तर. ओके. विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.